नमस्कार. एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आपण यापूर्वी शरीर शिथिल व्यायाम आणि आसनामध्ये ताडासन वृक्षासनाचा अभ्यास केला. आज आपण हस्तपादासन, यालाच पाद हस्तासन म्हणतात, त्या आसनाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वजण या आसनासाठी तयार आहात का? चला तयार रहा. पाद हस्तासन. पाद म्हणजे पाय, हस्त म्हणजे हात. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये हाताचे दोन्ही पंजे पावलाच्या शेजारी ठेवले जातात, म्हणून त्याला पाद हस्तासन असं नाव दिलेलं आहे. आपण प्रत्यक्ष कृती आता सर्वजण करूया. साइड पोज घेऊया, म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला संपूर्ण आसनाची उत्तम स्थिती दिसेल. श्वास घेत घेत दोन्ही हात हळुवारपणे खांद्याच्या रेषेत, तसंच हळूहळू श्वास घेत घेत दंड कानापाशी. आता हळुवारपणे पुढच्या दिशेला श्वास सोडत पाठीचा कणा आपला जो आहे तो जमिनीला समांतर हळुवारपणे हळूहळू श्वास सोडत सोडत दोन्ही हाताचे पंजे पावलाच्या शेजारी, पोट मांडीकडे, नाक गुडघ्याकडे. अंतिम स्थितीमध्ये श्वसन चालू ठेवा. आसनाचा कालावधी आपण 10 ते 30 सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करूया. अतिशय सुंदर रीतीने आपण सर्वजण करत आहोत. आसनाचा कालावधी सुरू झालेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश आसन सोडणार आहोत. श्वास घेत घेत दोन्ही हात कोपऱ्यातून ताट वरच्या दिशेला, इथं वरच्या दिशेला एकदा खेचा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत हळूहळू श्वास सोडत सोडत दोन्ही हाताचे पंजे मांडीच्या शेजारी. स्वस्थ शरीर, विश्रांती. या पाद हस्तासनाचे फायदे, जे लाभ होणार आहेत ते पाहूया. या आसनामध्ये पाठीचा कणा पुढच्या दिशेला आपण वळवतो, त्यामुळं पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. त्याचप्रमाणे पोटाचा दाब, या मांडीचा दाब आणि पोट एकमेकाच्या जवळ येतं. मांडीचा दाब पोटावर आल्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो, बद्धकोष्ठता कमी होते आणि स्त्रियांच्या मासिक पाळीच्या या व्याधीमध्ये हे आसन अतिशय उपयोगी पडते. या आसनाचे लाभ इतके आहेत. या आसनामध्ये फक्त दक्षता कोणी घ्यायची, कोणी करायचं नाही. तर डोकं खाली आपलं आपल्या जमिनीकडे जात असल्यामुळं उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि या ज्यांना अल्सर आहे, ज्यांना चक्कर येते, अशा मात्र लोकांनी जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक वैद्यकीय सल्ल्याने आपण हे आसन करावं. नमस्कार.